आपल्या शेजारी पाजारी मराठी समाजाचे घर असतात. आपलं कुणी मेल्यावर कोण धावून येतं? मराठी समाजच धावून येतो. मग आपले खरे भावबंद कोण असतात? मराठी समाजच आपला खरा भावबंद असतो. म्हणून जातीवाद, ॲट्रॉसिटी, हे वैर, हे सगळं सोडून द्या. कारण कधी मृत्यू सांगता येत नाही. म्हणजे आम्ही आलो आणि साईबाबाचे 2 तत्व तुमच्यासाठी सांगतो. जे लोक साईबाबामध्ये बुद्धाला शोधतील त्यांनी त्यांच्यामधले 2 तत्व शोधायचे, श्रद्धा आणि सबुरी. म्हणून उपासकांनो, चांगलं जगा, चांगलं वागा, कुणाला नाव ठेवू नका, शस्त्राचा व्यापार करू नका, दारूचा व्यापार करू नका आणि मटणाचा व्यापार करू नका. शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कालकथित शेवंताबाई शामराव कोतकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त हॉटेल साई गोल्ड इन येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आपल्या आईच्या पुण्यस्मरण निमित्त कोतकर कुटुंबियांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं हा कार्यक्रम धम्माला अनुसरून कोची येथील भंते करुणानंद बौद्धाचार्य विजय खंडीजोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कालकथित शेवंताबाईंची मुले लक्ष्मण कोतकर, दिलीप कोतकर, सुभाष कोतकर तसेच संजय कोतकर, साई कोतकर, शुभम कोतकर, राहुल कोतकर, साहिल कोतकर यांसह कोतकर परिवारानं कार्यक्रमाचं नियोजन पाहिलं. यावेळी भंते करुणानंद यांनी उपस्थित सर्व मान्यवर व समाज बांधवांना आईची महती विशद करत जीवनात आल्यानंतर प्रत्येकाने आपले आचरण कसे असावे याबाबत अगदी सोप्या भाषेत उपदेश देत समाजाला साईबाबांच्या पावनभूमीत एकतेचा व श्रद्धासबुरीचा एक स्तुत्य संदेश दिला. तसेच सध्याच्या कलुषित वातावरणात आपल्या बांधवांना उद्देशून त्यांनी मिळून मिसळून राहण्याचा तसेच जातीवाद न करता तुमच्या शेजारी राहणारा मराठा किंवा इतर समाज हाच तुमचा खरा नातेवाईक असल्याचं सांगत तुमच्या सुखदुःखाला तुमच्या रक्ताच्या नातेवाईकांच्या आधी तुमच्या शेजारी धावून येणार असल्याचं सांगत उपस्थितांना सामाजिक एकतेचं अतिशय सुंदर मार्गदर्शन केलंय. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी कालकथित शेवंताबाई कोतकर यांच्या आठवणींना उजाळा देत आईविषयी आणि सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी केलेल्या मार्गदर्शनाचे भंते करुणानंद यांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी शिर्डी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, ज्येष्ठ ग्रामस्थ बाळासाहेब लुटे, भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे, माजी नगरसेवक नितीन शेळके, उद्योजक सतीश गंगवाल, ललित गंगवाल, विनोद संकलेचा, गजानन शर्वेकर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चौगुले, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे, कोपरगावच्या नगरसेविका राणीताई शिंगाडे, माजी नगरसेवक सुजित गोंदकर, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद आहेर, ज्येष्ठ पत्रकार किशोर पाटणी, ॲडव्होकेट अनिल शेजवळ, मनीलाल पटेल, माजी नगरसेवक मंगेश त्रिभुवन, रासपाचे जिल्हाध्यक्ष नाना काटकर, माजी नगरसेवक सुरेश आरणे, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, मनसे तालुका अध्यक्ष गणेश जाधव, संदीप सोनवणे, ॲडव्होकेट अविनाश शेजवळ, आरपीआयचे महाराष्ट्र राज्य सचिव दीपक गायकवाड, शिवसेनेचे सुनील परदेशी, मनसेचे प्रशांत वागचौरे यांसह समाजातील विविध स्तरातील शेकडो मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. तुके आनंद ध्यान दे, बुद्ध म्हणाले तुके आनंद ध्यान दे, मागेल जो तयाला धम्माच ज्ञान दे, मागेल जो तयाला धम्माच ज्ञान दे, धम्माचा हा खजिना घेऊन चाललो, धम्माचा हा खजिना घेऊन चाललो, हा वारसा तुम्हाला देऊन चाललो. प्रत्येक बौद्ध व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्या अंत्यविधीला, त्याच्या जलदान विधीला आणि त्याच्या स्मृती दिनाला हे धम्मयान असावं. निर्वाणपदी जाण्या हे धम्मयान दे, निर्वाणपदी जाण्या हे धम्मयान दे, मागेल जो तयाला धम्माच ज्ञान दे, मागेल जो तयाला धम्माच ज्ञान दे. म्हणा साधू साधू साधू. ताट बसा. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार वंदन करून, त्याच पद्धतीनं कालकथित शेवंत आई यांनाही वंदन करून तुम्हा सर्वांना मंगल कामना देतो. म्हणा वंदामी भंते.
उपासकांनो, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे. मृत्यूपासून कुणाची सुटका नाही. मीही एक दिवस जाणारच आहे. शेवंताई सुद्धा गेली, तुम्हाला सुद्धा जायचंच आहे. परंतु भगवान बुद्ध म्हणतात, जन्म आणि मृत्यूमध्ये चांगलं वागा, कुणाला दुःख देऊ नका. काय शिकवलं भगवान बुद्धाने? लय मोठा डोंगर दिला का डोक्यावर? 5 शील दिलं. जीवहिंसा करू नका. जीवहिंसा म्हणा, करू नका. जीवहिंसा करू नका, चोरी, करू नका, वाईट, वागू नका, खोटं बोलू नका, आणि दारू, गांजा, सिगारेट पिऊ नका. या 5 शिलाचं पालन केलं दीपक भाऊ, तर जेलमध्ये कैदी सुद्धा जाणार नाही. काय उपासकांनो, जिवंतपणे आई बापाची सेवा करा. तुकाराम महाराज बोधिसत्व होते. 600 गाथापैकी 400 गाथा त्यांनी भगवान बुद्धाच्या जीवनावर लिहिला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, इथंच कर आणि इथंच मर, स्वर्ग नाही आकाशावर. उपासकांनो, इथंच चांगलं वागा, चांगलं जगा. अहो, कोण होते भगवान बुद्ध? देव होते का? काही शक्ती होती का? राजाचा मुलगा होता. राजाचा मुलगा होता. यांच्या शेतामध्ये एका दिवसाला 1000 नांगर चालायचे आणि स्वतः शुद्धोधन राजा पेरणी करायचा. म्हणजे शुद्धोधन राजा कुणबी होता, मराठा होता, क्षत्रिय होता. बघा, कुणब्याचा मुलगा बुद्ध होऊ शकतो, याचाच अर्थ तुमच्या मांडीवरचं लेकरू सुद्धा बुद्ध होऊ शकतं. मग बुद्ध म्हणजे काय? बुद्ध म्हणजे काय? जो बुद्धिवंत तो बुद्ध. भगवान बुद्ध म्हणजे बुद्धी. ज्याला डोकं आहे तो बुद्ध. जो जिवंतपणे आई बापाची सेवा करतो तो बुद्ध. एखादा मराठी समाजाचा व्यक्ती, एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती, एखादा ख्रिश्चन समाजाचा व्यक्ती दारू पित नसल, खोटं बोलत नसल, परस्त्री बहिणी समान ठेवत असल, तो मराठा, तो मुस्लिम, तो ख्रिश्चन सुद्धा बुद्धच असतो. म्हणजे उपासकांनो, बुद्ध होणं म्हणजे शुद्ध होणं. उपासकांनो, चांगलं जगा, चांगलं वागा. उपासकांनो, भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय प्राप्त झालं? तर भगवान बुद्धाला 4 जगातले सत्य समजलं. किती सत्य समजले? सर्वांनी बोलत राहा. किती सत्य समजले? भगवान बुद्धाला पहिलं समजलं, जगात दुःख आहे. आजारी पडणं, म्हातारा होणं, प्रिय व्यक्ती निघून जाणं. उपासकांनो, सर्व जगात दुःख आहे. दुसरं सत्य समजलं भगवान बुद्धाला, प्रत्येक दुःखाला कारण आहे. प्रत्येक दुःखाला, आपल्या घरात सुद्धा दुःख झाल्यानंतर त्याला काहीतरी कारण असतं. आईला, शेवंत आईला जायला सुद्धा काहीतरी कारण होते. दुसरं सत्य बुद्धाला समजलं. तिसरं सत्य समजलं, दुःखाचे अनेक प्रकार असतात. दुःखाचे अनेक प्रकार. माझं दुःख वेगळं, सुभाष भाऊचं दुःख वेगळं, माझं दुःख वेगळं, ताईचं दुःख वेगळं. आपले दुःख सारखे आहेत का? दुःखाला अनेक काय आहेत? प्रकार आहेत. आणि चौथं सत्य बुद्धाला समजलं, प्रत्येक दुःखाला निवारण सुद्धा आहे, प्रत्येक दुःखाला उपाय सुद्धा. सर्वांनी आता परत एकदा सांगा, बुद्धाला पहिलं सत्य समजलं काय? जगात शाबास, मोठ्याने सांगा, जगात दुःख आहे. दुसरं सत्य समजलं, प्रत्येक दुःखाला कारण आहे. तिसरं सत्य समजलं, दुःखाचे अनेक प्रकार आहेत. चौथं समजलं, प्रत्येक दुःखाला उपाय सुद्धा आहे. ज्यांना हे 4 सत्य समजल, तो मरण पावलेल्या प्रिय व्यक्तीसाठी कधीही रडणार नाही. कारण मलाही एक दिवस जायचंच आहे. साधू साधू. मग हे निवारण कसं करायचं? आपण निवारण कसं करायचं? तर भगवान बुद्धाने तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टी करू नका म्हणजे तुमच्या घरात दुःख येणार नाही. सर्वात महत्वाचं सांगितलं, तुमची वाचा मधुर असावी. तुमची वाचा मधुर असावी. कठोर बोलणं, दुसऱ्याला टोचून टोचून बोलणं, सुनाने सासूला त्रास देणं, बळ सुनाच्या चुगल्या करणं, सासूना सुद्धा अशा गोष्टी सोडून द्यावा. आपली वाचा मधुर असावी. कशी असावी? मधुर. मधुर. आपली संकल्प चांगला. भगवान बुद्ध म्हणतात, जीवनात 3 गोष्टीचा व्यापार कधी करू नका. किती गोष्टीचा व्यापार करू नका? शास्त्राचा व्यापार कधी करू नका. शास्त्राचा व्यापार करू नका, दारूचा व्यापार करू नका आणि मटणाचा व्यापार करू नका. भगवान बुद्धाने हे 3 गोष्टी आजीविकेसाठी सांगितल्या. ह्या गोष्टी जो करतो ना, तो घरात सुखी राहत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा सुखी ठेवू शकत नाही. म्हणून उपासकांनो, जन्म आणि मृत्यूमध्ये कसं वागावं
कसं जगावं हे भगवान बुद्धांनी शिकवलं. उपासकांनो, या ठिकाणी लक्ष्मी भाऊ रडत होते. मला फोन केला तेव्हा रडत होते. माझ्या आईनं 2 रुपये रोजानी काम केलं. किती रोजानी? 2 रुपये काम केलं आणि आम्हाला लहानचं मोठं केलं. 10 वर्ष झाल्यानंतर श्यामबाबा 10 वर्षांनी गेल्यानंतर सुद्धा ह्या लेकराला चिमणीसारखं जीव लावलं आणि आज त्यांचे नातवंड मोठ्या मोठ्या पदावर आहेत. उपासकांनो, जोपर्यंत आई बाप जिवंत आहे तोपर्यंत आई बापाचं महत्त्व आपल्याला समजत नाही. परंतु जेव्हा आई बाप मरण पावतात तेव्हा खरं आपल्याला आई बापाचं महत्त्व समजतं. म्हणून उपासकांनो, चांगलं जगा, जिवंतपणे आई बापाची सेवा करा. मेल्यावर लाडूचं जेवण, मेल्यावर पेंडॉल टाकायचा, मेल्यावर मोठ्या मोठ्याने रडायचं, याला काही अर्थ नाही. मी एकदा शिन्नरला कार्यक्रमात गेलो. असेच बाबा मरण पावले होते. सगळे लोक आले. माझं प्रवचन चालू झालं आणि त्या बाबाची बहीण मुंबईहून आली आणि मोठ्या मोठ्याने रडायला लागली. माझा भाऊ गेला, आता मला दिवाळीला कोण बोलवेल, आता मला साडी चोळी कोण घेईल, असं मोठ्या मोठ्याने रडायला आली. तिची बहीण माझ्याजवळ बसलेली होती. मला म्हणे, गुरुजी नाटक करते नाटक. म्हणलं कस काय? म्हणे आतापर्यंत कोर्टात वावरावर भांडणं होते, बहीण भावाचे कोर्टात भांडणं चालू होते. भाऊ मेला तर आता इथं रडू राहिली. उपासकांनो, मेल्यावर रडायचं. एकदा असाच कार्यक्रम झाला. लक्ष्मण भाऊ इतक्या टावेलाचा गंज झाला, इतका टावेलाचा गंज. तर दिलीप भाऊ म्हणे, गुरुजी हे बारीक बारीक पोर आहे, 4-5 टावेल घेऊन जा. मी बी घेतले 5 टावेल. सकाळी आंघोळीला गेलो, टावेल गुंडाळायला लागलो तर एवढंच टावेल. तो अर्धा गुंडाळा ना अर्धा अंग तसंच राहिलं. उपासकांनो, एवढे टावेल आणायचे, रडत बसायचं, हे बुद्ध धम्मात चालत नाही. मला तर माहिती, आता इथं चांगल्या ठिकाणी कार्यक्रम घेतला, निवद वगैरे काही दाखवलं नसत तरी देखील बुद्ध धम्मात निवद दाखवत नाही. उपासकांनो, जिवंतपणे चांगलं वागा. माझ्या आया बहिणी सांगतो, कुत्र्यावरून भांडणं, मांजरीवरून भांडणं, पोराईवरून भांडणं. आपल्या बाया वर्ष बोलत नाही एकामेकासंग आणि मेल्यावर फुलं टाकायला त्या शेवंताईला चांगले होते. इथं बी ज्यांनी दुखवटे आणले असतील, ज्यांनी जिवंतपणे शेवंताईला कपडे घेतले असतील ना, त्यांनी तिथं दुखवटे द्यायचे. अन्यथा त्यांनी कधी वर्षभर पाहिलं नाही तिला, कधी जीव लावला नाही, त्यांनी त्यांचे दुखवटे घेऊन जायचे. उपासकांनो, मी एका मराठी समाजाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. दीपक भाऊ, न्यायाधीश काय त्यांचं नाव? न्यायाधीश नाही, आपले कोळशे पाटील. कोळशे पाटलाच्या आई वारल्या होत्या आणि आम्ही त्यांना नानी म्हणायचो. म्हणलं नानी गेला, भेटायला गेलो. म्हणलं दावा कधी आहे? म्हणे आम्ही दावे बंद केले. म्हणलं आस्ती कुठं टाकल्या? म्हणे झाडं लावले 10, त्याच्यावर आंब्याचे झाडं लावले आणि आईच्या आस्ती शेतामध्ये ठेवल्या. उपासकांनो, याला म्हणतात परिवर्तन. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, या ठिकाणी सर्वांनी चांगलं वागा. हे आबोला कधी मृत्यू येईल सांगता येईल का? 2च गोष्टी जिवंत राहतात, नीती आणि दान. किती दिवस जगले यापेक्षा कसे जगलात आणि काय दान धर्म केला. अन्यथा कमराचा करदोडा सुद्धा काढून घेतात. उघडं यायचं आणि उघडं जायचं. 3च दगडाची चूल करतात, त्याच्यासाठी 4च खांदेकरी असतात. म्हणून मीपणा, फुगीरपणा सगळा काढून टाका. आपल्या शेजारी पाजारी मराठी समाजाचे घरं असतात. आपलं कुणी मेल्यावर कोण धावून येतं? मराठी समाजच धावून येतो. मग आपले खरे भावबंद कोण असतात? मराठी समाजच आपला खरा भावबंद असतो. म्हणून जातीवाद, ॲट्रॉसिटी, हे वैर, हे सगळं सोडून द्या. कारण कधी मृत्यू सांगता येत नाही. सर्वांनी गुन्ह्या गोविंदाने राहा. आम्ही इथं आलो, आम्हाला खूप आनंद झाला. साईबाबाच्या नगरीमध्ये आम्ही आलो आणि साईबाबाचे 2 तत्व तुमच्यासाठी सांगतो. जे लोक साईबाबामध्ये बुद्धाला शोधतील त्यांनी त्यांच्यामधले 2 तत्व शोधायचे, श्रद्धा आणि सबुरी. ही श्रद्धा आणि सबुरी भगवान बुद्धाच्या 10 पारिमितामधले 2 पारिमिता आहे, श्रद्धा आणि सबुरी. म्हणून उपासकांनो, चांगलं जगा, चांगलं वागा, कुणाला नाव ठेवू नका. पुन्हा एकदा मंगल कामना देतो. आरती ताईच्या लग्नाला आलो होतो, त्याच्यानंतर परत एकदा तिनेच मला वाटतं आग्रह केला अजून बंतजीला बोलवा. उपासकांनो, मी सुद्धा खूप संकटातून जात आहे. माझ्यावर सुद्धा खूप आरोप येत आहेत आणि धम्माला खूप त्रास होत आहे. परंतु मला एका न्यायाधीशाने सांगितलं, गुरुजी तुम्ही जर चांगले असाल तर निसर्ग आणि धम्म तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आम्ही तुमच्या समोर दिसतो. परंतु उपासकांनो, हे दीपक भाऊ आहेत, खूप मदत करतात. या ठिकाणी भिक्खुनी संघ आला. मी आता असा विषय काढला, आता भिक्खू बनवायचे नाही, आता भिक्खुनी बनवायच्या. म्हणून 2 संघ या ठिकाणी निर्माण केले.
50 वर्षाच्या पुढं सुनाचे बोलणे खाण्यापेक्षा आणि लेकाचे टोमणे खाण्यापेक्षा राहिलेलं आयुष्य भिक्खूंनी जीवन जगलं आणि शेवटचा श्वास भिक्खूंनीमध्ये घेतला तर त्याच्यासारखं परम सुख कुठेही नाही. म्हणून आता भिक्खूंनी संघाची निर्मिती होत आहे नगर जिल्ह्यात. पुन्हा एकदा सर्वांना मंगल कामना देतो. धम्माशिवाय पर्याय नाही, बुद्धाशिवाय पर्याय नाही. पुन्हा एकदा सोनवणे गुरुजी आणि खंडेश्वर गुरुजींना यांना मंगल कामना देतो. यांनी भंतीजीला स्वीकारलं आणि या ठिकाणी सर्वांनी मिळून कार्यक्रम केला. खूप आनंद झाला. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप आशीर्वाद देतो. बरेच लोक दाव्याचं खात नाही, बरेच लोक वर्षश्राद्धाचं खात नाही. मी एका आईला विचारलं, आई दाव्याचं का खात नाही? मला म्हणे मेले लोक मागं लागतात. आता याच्यामध्ये हे हॉटेल आहे, आता सगळे जेवतील, परंतु जे दाव्याचं खात नसतील, जे वर्षश्राद्धाचं खात नसतील, त्यांनी जाता जाता एक विचार करायचा, तुम्ही जर अशा कार्यक्रमाला जेवले नाही तर तुम्ही मेल्यावर सुद्धा तुमचं कोणी खाणार नाही. नको म्हणजे आई कुणाचंच खात नव्हते. म्हणून सर्वांनी जेवण करायचं, या परिवाराच्या पुण्यकर्मात वाढ करायचं. आणि पुन्हा एकदा सांगतो, सर्वांनी एका विचाराने राहा. जात धर्म पंथ हे काहीच नसून मानवतावाद हा एकच धर्म आहे आणि सर्वांनी सुखाने राहा. पुन्हा एकदा सर्वांना मंगल कामना देतो. भंतीजीला सुद्धा बोलायची इच्छा होती, परंतु मी सांगितलं भोजनाची वेळ झालेली आहे आणि घाई करणं गरजेचं आहे, म्हणून या ठिकाणी संपवतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, तुम्हाला कधी दुःख न हो. म्हणा साधू साधू साधू. अभिवादन सिलिसनिच्छं वद्दापचायिनो चतारो धम्म वडंती आई वन्नो सुखं बलंती. जो नेहमी आई वडिलाची सासू सासऱ्यांची सेवा करतो त्याचे आयुष्य आरोग्य सुख आणि बल. म्हणा आयुष्य आरोग्य सुख आणि बल हे 4 गुणधर्म ह्याच वयात आणि ह्या स्थितीत आई वडिलाची आणि सासू सासऱ्यांची सेवा केल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला मिळत असतात. म्हणा साधू सा. आज या ठिकाणी आपण आईच्या जीवनावरती बोलायला गेलं तर आईच्या जीवनावरती एक उदाहरण संपून मी या ठिकाणी माझे छोट्याशा प्रबोधनाला पूर्ण विराम देणार आहे. काय असतं, एका छोटस घर असतं आणि त्या घरामध्ये आई वडील आणि एक छोटस बालक असतं. आणि ते बालक असताना आई वडिलांचं स्वप्न असतं की मी माझ्या मुलाला शिकून मोठा अधिकारी बनवेल, मोठा साहेब बनवेल, इंजिनियर बनवेल, डॉक्टर बनवेल, अशी त्या आई वडिलांची इच्छा आहे. तुमची आणि माझी तीच इच्छा आहे. परंतु एक दिवस ते छोटस बालक काय म्हणतं आपल्या वडिलांना की बाबा मला तुम्ही खेळायला जीसीपी घेऊन या. काय घेऊन या? जीसीपी घेऊन या खेळायला. तर त्यावेळी त्याचे वडील होते, बाळा मी ज्यावेळी तालुक्याच्या गावाला जाईल ना तर त्यावेळी तुझ्यासाठी नक्की जीसीपी घेऊन येईल. आणि एक दिवस तो बाप तालुक्याच्या गावाला जातो. बाप कसा असतो? धोतर, 3 बटनी शर्ट, डोक्यात टोपी, गळ्यात उपारणं, असा साधा आणि भोळा बाप, हातामध्ये वायरची पिशवी आणि तो तालुक्याच्या गावाला जातो. तालुक्याच्या गावाला गेल्यानंतर काही सामान खरेदी करतो. खरेदी केल्यानंतर आपल्या बाळाची त्याला आठवण येते. आठवण आल्यानंतर तो म्हणतो की आपल्या बाळाने मला जीसीपी सांगितलेला आहे. आणि जीसीपी सांगितल्यानंतर तो जीसीपी त्या ठिकाणी घेतो आणि नंतर पुढे आपल्या घराच्या मार्गाने निघतो. समोर एक रिक्षा असते, त्या रिक्षामध्ये तो बाप बसतो आणि बसल्यानंतर ती रिक्षा चालू होते, काही अंतरावरती जाते. काही अंतरावरती गेल्यावर समोरून भरधाव वेगाने ट्रक येतो. ट्रक आल्यानंतर त्या रिक्षाची आणि ट्रकची समोरासमोर धडक होते, ऍक्सिडेंट होतो. जाग्यावरती त्या बाळाच्या बापाचा मृत्यू होतो. ही बातमी घरी पसरते. घरी पसरल्यानंतर खूप आरडाओरडा होतो, रडगाग सुरू होते, नातेवाईक जमा होतात. असं झाल्यानंतर पुन्हा काय होतं की काही तासानंतर ती ॲम्ब्युलन्स घरी येते आणि त्या बाळाच्या बापाचं प्रेत मात्र समोर ठेवलं असतं घरामध्ये. आणि सर्व कडं पडलं आणि ते छोटस बालक आपल्या बोबड्या भाषेमध्ये त्या कड्यातून आतमध्ये जातं आणि त्या बापाला म्हणते की बाबा तुम्ही उठा ना, माझ्याशी बोला ना, 2 शब्द बोला ना. बाबा मी नाही मागणार ना तुमच्याशी जीसीपी नाही मागणार, पण तुम्ही 2 शब्द माझ्याशी बोला. बाबा तुम्ही उठा ना, बाबा तुम्ही उठा ना. अशा पद्धतीत ते बोबड्या भाषेत ते बाळ आपल्या बापाला बोलत असतं. आणि बोलत असताना त्या ठिकाणी सर्व कडक जमलेलं असतं. पाहुण्यांचं सर्व आपसाबोक्सी रडू लागत्या की काय बाळ, त्या बाळाच्या बाळाला काय माहिती की आपल्या बापाचा मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी असं रडागाग असताना नंतर तो विधी होतो त्या ठिकाणी, त्यांच्यावर संस्कार केले जातात. परंतु ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आणि म्हणून त्या ठिकाणी काय घडतं,
कार्यक्रम सगळीकडे होऊन जातो आणि नंतर मात्र त्या घरावरती ते माऊलीवरती ते ओझं पडतं. हे ओझं मात्र ती कशी ओढते पुढे. काय होतं की स्वप्न असतं की माझ्या मुलाला शिकून मोठं बनवायचंय, अधिकारी बनवायचंय आणि तो प्रयत्न ती माऊली करत असते. तो प्रयत्न ती माऊली करत असताना तिच्याकडे 3 एकर शेती असते. ती शेती सुद्धा विकून टाकते, पण आपल्या बाळाचं शिक्षण करते. कॉलेजला असताना ती समाजाची मुलगी असते, तिचा नातेवाईक असते, ते जमून लग्न सुद्धा लावून टाकते. प्रेम संबंध जमतात आणि हे दोघंही शिकतात आणि दोघंही त्यांचं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर त्यांना शेवटी नोकरीसाठी जायचं असतं, तर त्यांना 4 लाख रुपयाची मागणी केली. हे वास्तव्यावरती मी उदाहरण देत आहे. 4 लाख रुपयाची मागणी केली. त्या आईकडे काहीच पैसे नाहीये, पण ती बाळाला म्हटली किती मोठा तो मुलगा झाला तरी त्या आईला मात्र तो बाळ छोटासाच असतो. आणि म्हणून त्या बाळा म्हणते, अरे बाळा, तुझी आई अजून जिवंत आहे, तुझी आई अजून जिवंत आहे. ज्याप्रमाणे आता हे पुण्य स्मरण म्हणजे या आईचं आपण पुण्य स्मरण केलेलं आहे, त्या पुण्याचं स्मरण या ठिकाणी केलं. म्हणजे स्मरण केलं म्हणजे आई आपल्याला अजून तिच्या स्मरण केलं तर आहे आपल्यात आई ती आई. म्हणून त्या आई या ठिकाणी तिचं आई म्हणते, बाळा तू घाबरू नकोस, अजून तुझ्यासाठी मी आई जिवंत आहे. मी भावाच्या घरी जाते आणि तुझ्यासाठी मी 4 लाख रुपयाची मागणी मी भावाकडे करते. ठीक आहे म्हणे आई. आई गेली. आई भावाला म्हटली, अरे दादा, तुझ्या भाषाला नोकरी लागायची आहे, तो खूप मोठा शिकलाय, त्याच्यासाठी मला 4 लाख रुपयाची गरज आहे, मला 4 लाख रुपये तू दे. तो भाऊ अचानक म्हणतो असा की अगं तू अशी अचानक आली, माझ्याकडे काही पैसा नाहीये, मी कुठून देऊ तुला पैसा. ती आई हिरमसल्यावानी तिथून निघते. निघल्यानंतर बघा की आपल्या लेकरासाठी काय करते. अजूनही आपल्याला आई समाजलेली नाहीये. ती आई दवाखान्यात जाते. दवाखान्यात गेल्यानंतर स्वतःची किडनी मात्र 4 लाख रुपयाला विकून मोकळे होते, देऊन टाकते. काही दिवस थांबते आणि ती मात्र घरी येते. याच्यासाठी थोडा वेळ लागतो. तो मुलगा रोज आपल्या बस स्टँडवरती वाट बघतो आणि आई एक दिवस हळूच उतरते आणि ते पैसे घेऊन उतरते. आपल्या बाळाला म्हणते, अरे बाळा, दोघेही तुम्ही नवरा बायको शिकलेले आहात, हे पैसे घ्या आणि तुम्ही इथूनच या बसमध्ये बसा आणि नोकरीसाठी निघून जा. तो बाळ म्हणतो, का आई असं करू नको, मी तुला घरी सोडतो, घरी सोडल्यानंतर मग मी बसमध्ये जाईल. आई हट्टाला पेटते की नाही, तू याच बसमध्ये जा. ठीक आहे. तो रडत गागत तो मुलगा आणि ती सून त्या बसमध्ये बसून निघून जाते. त्यांना नोकरी सुद्धा लागते आणि नोकरी लागते. नंतर आईने असं काय केलं असावं बरं, कारण माझ्या बाळाने जर माझे किडनी विकल्याचं हे जर त्याला दुखणं कळलं तर माझा बाळ आपसा बक्षी रडेल, त्याला राहणार नाही. याला म्हणतात आई. आई विना मात नाही, आई विना माया माया विश्वात नाही. सुखा धावतील सगळे दुःखाला ती आई. आई ग बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्ज वचेन होतु मे जय मंगलम. पुन्हा नास्ति मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वचेन होतु मे जय मंगलम. पुन्हा प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.